महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदारांना काम द्या, शिवसेनेची मागणी। 7 दिवसांच्या आत भूमिका कळवा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा। पेण शहर म्हणजे भविष्यातील तिसरी मुंबई आहे। येथे नवनवीन प्रकल्प उभे होत आहेत, परंतु या प्रकल्पाचं काम स्थानिकांना न देता परप्रांतीयांना दिलं जात असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवलाय। पेणमध्ये मुंबई गोवा हायवे लागत हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नवीन प्रकल्पाचं काम सुरू झालंय। यामध्ये स्थानिक कंत्राटदारांनी कोटेशन देऊन सुद्धा काम देण्याचं टाळलं जात आहे। त्यामुळे येथील स्थानिक कंत्राटदारांना काम आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवडे आणि पदाधिकारी यांनी त्यांना लेखी पत्र दिले आहे। या पत्राची दखल घेऊन येत्या 7 दिवसात बिल्डरने आपली भूमिका कळवावी, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख तुषार मानकवडे यांनी दिला आहे। माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मध्य रायगडचे जिल्हा प्रमुख राजेबाई किनी यांच्या सूचनेनुसार आज आम्ही शिवसेना पेण तालुका युवा सेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक आज आम्ही पेण तालुक्यामध्ये हायवे लगत असणारा हावरेंचा एक प्रोजेक्ट आहे, मोठा प्रकल्प आहे तो। त्या प्रकल्पाला आम्ही आज भेट दिली। आम्ही त्यांना आज एक जाहीर निवेदन दिलाय। निवेदनाचा विषय असा होता की एवढा मोठा प्रोजेक्ट चालू आहे, पण स्थानिक आमचे मराठी भाषिक जे कोण कॉन्ट्रॅक्टर जे कोण ठेकेदार आहेत, अगदी नवीन पोरं, एखाद्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, कोण 10वी 12वी आहे, तर नोकरी संदर्भामध्ये पेणची परिस्थिती खूप नाजूक आहे। त्यामुळे काही आपले तरुण आता ह्या उद्योगाकडे वळतात आणि बांधकाम क्षेत्र पेणमध्ये एवढा जोरात प्रकल्प चालू आहे, एवढा जोरात विकास चालू आहे। त्याच्यासाठी आमची काही तरुण मंडळी छोटा मोठा शेतीचं साहित्य जमा करून आज ह्या उद्योगाकडे वळतात। पण पेणची परिस्थिती आज अशी आहे का प्रत्येक बिल्डरकडं प्रत्येक छोट्या मोठ्या बांधकाम चालू आहे, त्या प्रत्येक प्रकल्पावरती फक्त परप्रांतीयच तिथे काम करतात, त्यांनाच ठेके भेटतात। आमच्या एखाद्या मराठी माणसाने 100 रुपयाचा रेट दिला तर तिथं ते परप्रांतीय त्यांची चांगली लॉबी बनलेली आहे, ते जाऊन तिथे 80 रुपये देतात आणि काम चालू करतात। मग आता हा जो मराठी तरुण आहे, बेरोजगार आहे, तो करणार काय? आज परिस्थिती खरोखर खूप भयानक आहे। आणि सांगायचा दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ह्या परप्रांतीयांना स्थानिकच आपले पुढारी पाठीशी घालतात। कुठं तरी खंत वाटते का तरुण आपला हा पेण तालुक्यातला हा तरुण आता करेल काय? आता दुसरा एक उदाहरण झालं, JSW कंपनीमध्ये एवढी बिकट अवस्था आहे का तिथं म्हणजे नोकरीचा विषय आता मला थोडे तरुणांनी सोडूनच दिला। आता शिकलेली अगदी डिग्री झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेली पोरं तरुण आहेत, पण शिक्षणाचा विषय म्हणजे तिथं नोकरीचा विषय आता सगळ्यांनी तिथली आशा सोडलेली आहे। कारण स्थानिक जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पूर्ण उदासीनता त्या कंपनीच्या संदर्भात दाखवलेली आहे। आणि पेन मध्ये एवढी काही इंडस्ट्री नाही, आता मला वाटतं JSW एकच मोठी आहे, बाकी छोट्या इंडस्ट्रीज आहेत, पण याची बेरोजगारीची समस्या एकदम गंभीर रूप घेतलेला आहे। आम्ही माननीय आमदार महेंद्र दलवी साहेबांची या विषयावर चर्चा केली, वारंवार आमची चर्चा होत होती। त्यांनी आम्हाला अशा स्वरूपाच्या सूचना दिल्यात का जिथं कुठं प्रकल्प चालू असतील, तुम्ही स्थानिकांच्या नोकरीसाठी तुम्ही तिथं जाऊन रिसर्च तुमचं निवेदन द्या आणि आपली संघटना ह्या तरुणांच्या पाठीची खंबीर उभी राहिली पाहिजे, असं तुम्ही प्रयोजन करा। आणि तुमच्या पाठी महेंद्र दलवी आमदार हा खंबीर उभा आहे अशी आम्हाला त्यांनी एक सूचना दिलेली आहे आणि आम्हाला त्यांनी एक धीर दिलेला आहे। त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकारी आज तिथे आम्ही निवेदन देऊन आलेलो। धन्यवाद। आम्ही आज निवेदन देऊन आलोय। हावरेंचं एक मोठं प्रोजेक्ट चालतंय पेणमध्ये, मुंबई गोवा हायवेला लागून ते प्रोजेक्ट चालू आहे। गेले 6 महिन्यापासून हे प्रोजेक्ट आहे, पण आम्हाला असं कळालं होतं की ह्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना स्थानिकांना प्राधान्य कमी आणि परप्रांतीयांना जास्त दिलं जातं। परप्रांतीयांना म्हणजे काय, तर इथे कॉन्ट्रॅक्टदार भूमिपुत्र असताना देखील बाहेरून बोलवले जातात। आज आपण बोलतोय की पेण पासून सर्वात मुंबईच्या जवळ असलेली नगरी म्हणजे पेण नगरी। आज तिसरी महामुंबई होतीये आपल्याकडे। आज त्या अनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच। सन्माननीय आमदार जे आमचे पालक आहेत ते दळवी साहेब आमच्या सदैव मागे उभे असतात। स्थानिकांना रोजगार आणि न्याय कसा मिळेल याच्याकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं। आम्हालाही त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन आहेत की स्थानिकांना रोजगार हा मिळालाच पाहिजे, त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे। आज हावरे इथे जाऊन, हावरेचा मोठा प्रकल्प चालू आहे, प्रोजेक्ट चालू आहे आपल्या इथे, तिथे जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे
आमचे तालुकाध्यक्ष माननीय तुषारदादा यांच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की स्पष्टपणे की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे। सर्व शिवसेनेचे आणि सर्व महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी जाऊन आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की 8 दिवसाच्या अल्टिमेट मध्ये आम्हाला नक्की संपर्क करून आम्हाला स्थानिकांमध्ये समाविष्ट करून आम्हाला स्थानिकांना नोकऱ्या देण्यासंदर्भात किंवा कामं देण्यासंदर्भात चर्चेसाठी ते बसतील। जर ते चर्चेला बसत नसतील तर शिवसेना स्टाईल ही प्रत्येकाला आज माहीत आहे। आमचे सर्व पदाधिकारी, आमची महिला आघाडी पण कमी नाहीये, आमची महिला आघाडी पुढाकार घेऊन त्या संदर्भात यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। बघाल तर आता हाकेवरती तिसरी मुंबई आपल्या इथे वसणार आहे। म्हणजे पनवेलमध्ये आता एअरपोर्ट चालू झालाय, त्या दृष्टीने आता हे हावरेसारखे बिल्डर आपल्या पेणमध्ये जागा घेऊन मोठमोठे व्यवसाय चालू करतात। पण ह्या ठिकाणी जे आपल्यासोबत असणारे लोक आहेत ही त्यांच्या हाताखाली काम करतात। म्हणजे आपल्यातला कोणतरी बिल्डर व्हावा असं त्यांच्या पुढाऱ्यांच्या मनात नाहीये। तर हे जे बोलले त्याप्रमाणेच असेल की स्थानिकांना इथे काम मिळालं पाहिजे। ठेकेदार असतील, आपले मित्रवर्ग असेल, त्यामध्ये सप्लाय पासून सगळा विषय आले की ते आपल्या स्थानिकांना मिळालं पाहिजे। बाहेरना कोणतरी माणूस येणार आणि तो करणार, ते असं चालणार नाही। हे एक मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, JSW तुम्ही बोलत असाल त्या ठिकाणी पण हाच प्रकार चालू आहे की बाहेरचे परप्रांतीय तिथे भरले जातात लोंढेचे लोंढे, पण आपल्या माणसांना, आपली माणसं फक्त घरं बांधतात, त्यांना भाड्याने राहायला जागा देतात। पण ते असं न होता आपल्या माणसांनी तिथे पण कामं केली पाहिजे, हा आमचा उद्देश असेल। तुषारभाई बोलले त्याप्रमाणे आपण करणार आहोत। बघूया, त्यांना अल्टिमेट आपण दिलंय काही 7 दिवसाचा अल्टिमेट दिलंय, त्याप्रमाणे आम्ही पुढचं संघटना काम करेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.